आता तुम्हाला खरं तर धुक्यामुळे दिसत नाहीये, ह्या नाणेघाट जो आहे त्या घाटाबद्दल, नाणेघाट नाव कसं पडलं याच्याबद्दल अनेक दंतकथा आहेत. त्या लेणीमध्ये आहोत, तिला नागणिकेची लेणी म्हणतात. नागणिका नॉर्मली मंदिर बघताना सगळ्यात पहिल्यांदा असं सांगितलं की पहिल्यांदा प्रदक्षिणा मारायची असते पूर्णपणे, नंतर मंदिरामध्ये जायचं असतं. इंडिगो रूट्स यांनी नाणेघाट या ठिकाणी एक दिवसीय टूर आयोजित केली होती. यावेळी डॉक्टर अभिनव कुरकुटे यांनी सर्वांना माहिती सांगितली. सकाळी मस्त असा मिसळपाव, जिलेबी असा नाश्ता सगळ्यांनी करून प्रवासाला सुरुवात केली. वाटेत अनेक ठिकाणी फोटो, निसर्गाचा आनंद घेत आम्ही सर्वप्रथम नाणेघाट बघितलं. त्यानंतर कुकडेश्वरचं मंदिर, मग जुन्नरचं संग्रहालय, असं करून पुण्याला परत. त्याचा हा भाग आपल्यासाठी. धुक्यातून वाट काढत आम्ही नाणेघाटच्या दिशेने चालत होतो. अच्छा, हा हे ते रांजण का? पूर्वी रांजण हे खाली होतं असं कोपऱ्यावर पायवाट्यावर. आता हे थोडं वर उचलून एका कठाड्यावर ठेवलेलं आहे. हा रांजण जकातीचा नाही आहे. हे त्या काळी जे व्यापार करत होते, ये जा करत होते, त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोय केली होती. आता जरी गेला तर तळाला हात लागत नाही, कोणाचाच लागणार नाही इथे. 6 फूट माणूस असला तरी. हा फक्त इथंच आहे असं समजू नका. पहिला मुद्दा हा आपल्या इथे पुण्याजवळ 2 ठिकाणी आहे, सेम असंच आहे. एक शिरवळच्या जवळ आहे, एक सुप्याला आहे. त्यामुळे ते काही ती जकातीचे ते पाणीपोईसाठीचे आहेत. ते हे लक्षात ठेवा, पाणपोईसाठीचे ते रांजण आहे. त्यासाठीचे रांजण आहे. आणि इथं ऑलरेडी इतक्या टाक्या आहेत ना, तर वेगळं पाणीची सोय करणे, ह्याची सोय करण्याची पण गरज नव्हती खरं. पण हा मध्यकालीन आहे, हा मध्यकालीन आहे, हा पुरातन नाहीये. 2000 वर्षापूर्वीचा नाहीये. हा हार्डली 500 ते 600 वर्षापूर्वीचा आहे जास्तीत जास्त. तर आपण बघूया वर जाऊन रांजण तो कसा आहे. म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की तिथं उतरता येतं का नाही, आणि टाकली तर काढता येतं की नाही. हा नानाचा अंगठाचा डोंगर आहे, जो मी फोटोमध्ये दाखवला होता की नानाचा अंगठा खाली. तर त्या डोंगरावर जर जाता तर तो हा डोंगर आहे. हा आणि आपण आता खाली उतरणार आहोत. काही ठिकाणी रस्ता नीट, काही ठिकाणी खडकाळ असा पाणी वाहत होतं. एकमेकाला आधार देत सर्वांनी हा घाट खाली उतरून तिथे एक गुहा आहे, ये जा करणाऱ्या लोकांसाठी बसण्यासाठी. तिथं आम्ही गेलो पहिल्यांदा. तान्या बाळाला पण काही जण इथं घेऊन आले होते. अतिशय काळजीपूर्वक सर्वांनी हा घाट पार केला. जास्त अंतर नाही आहे, पण पावसाळ्याच्या वेळी काळजीपूर्वक ये जा करत जा. उन्हाळ्यात शक्यतो या ठिकाणी जाऊ नये.
चारच आकडा म्हणजे आपण वाचूया पुस्तक मला सापडलंय. माझ्याकडे आहे. सापडलंय म्हणजे ते वाचूया. हे माझ्याकडे माझे माझ्या मनातही धम्मस नमो ईरस नमो संकर्षण वासुदेव. हे मागे ये जरा, मी फोटो काढते. हो धम्मस आहे. नाही, सिगम गेलेलं आहे तिथं. सिगम गेले पण धम्मस धमसा आहे ना तिथं. धम हा म आहे मधला, पण मच्या नंतरचा स कुठे आहे? लगेच ई चालाय. कुठला? हे 4 टिंबामध्ये आहे ना. बरोबर. नाही 3 टिंबा म्हणजे ई म्हणतात ते. आणि 4 लेणीमध्ये आहोत. तिला नागणिकेची लेणी म्हणतात. नागनिका ही राणी होती. सातवाहन जे घराणं होतं महाराष्ट्रातलं पहिलं आद्य राजघराणं सातवाहनांचं राज्य साधारणपणे इसवी सन पूर्व 223 ते इसवी सन 220 असं जवळजवळ 450 वर्ष महाराष्ट्रावर राज्य होतं. त्यांची राजधानी कुठली होती त्याच्याबद्दल अनेक वाद आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की त्यांची राजधानी सगळ्यात पहिली राजधानी जुन्नर होती, पण जुन्नर ही राजधानी असण्याचे पुरावे फार कमी आहेत. पण पैठण ही त्यांची राजधानी होती. त्यांची राजधानी नंतर शिफ्ट होत गेली, हळूहळू पूर्वेकडे शिफ्ट झाली आणि नंतर सगळ्यात शेवटी त्यांची राजधानी जी होती ती अमरावतीला होती. आता अमरावती कुठलं हे जर लक्षात घेतलं तर महाराष्ट्रातलं अमरावती नाही, हे आंध्र प्रदेश मधलं अमरावती. तर तिथं त्यांची राजधानी होती. आणि पुराणांमध्ये हे राजघराणं जे आहे सातवाहन त्यांना आंध्रभृत्य असं म्हटलेलं आहे. आता आंध्रभृत्य का म्हटलंय? कारण पुराण ज्या काळामध्ये लिहिली गेली त्या काळामध्ये त्यावेळेस सातवाहनांचं राज्य महाराष्ट्रात नसून आंध्रमध्ये होतं आणि ते आंध्र म्हणून त्यांना आंध्रभृत्य म्हटलंय. भृत्य म्हणजे नोकर, आंध्रचे नोकर असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. सेवक, नोकर पण नाही आपण एकदम हे करू, सेवक, आंध्र प्रदेशाचे सेवक म्हणून त्यांना आंध्रभृत्य असं म्हटलेलं आहे. तर ह्या सातवाहन कुळामध्ये त्यांचा सगळ्यात पहिला राजा जो होता तो सिमुक याचा होता. त्या सिमुकचा पुतळा इथे होता, त्यांचं नाव पण आहे इथे. त्यानंतर त्या राजघराण्यामध्ये अनेक राजे होऊन गेले. त्यातला सगळ्यात प्रसिद्ध राजा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, तो म्हणजे गौतमीपुत्र राज सातकर्णी, बरोबर. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्याही पूर्वी काही राजे जे होते त्यातले एक सिरी सातकर्णी म्हणून राजा होता. आणि ते सिरी सातकर्णी राजा होता तो काही कारणाने लवकर मरण पावला आणि तो मरण पावल्यानंतर त्याची मुलं जी होती ती छोटी छोटी होती. त्यामुळे त्या राजा गेल्यानंतर त्याची पत्नी जी होती नागनिका पत्नी जी होती तिने राज्यकारभार केला. तर हे इतिहासातलं पहिलं उदाहरण आहे की राणीने राज्यकारभार केला आणि आपल्या सुदैवाने ते महाराष्ट्रात घडलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तर त्या नागनिका राणी जी होती तिने तिच्या राज्यकारभाराच्या काळामध्ये जे जे काही यज्ञ केले, जी दानं दिली यज्ञ करताना, त्या सगळ्याची माहिती तिने या गुहेमध्ये कोरलेली आहे. तर हे लेख तुम्हाला जे दिसतात ते लेख हा जो आहे या गुहेमध्ये 2 भिंतींवर आहे. ही समोरची भिंत, आपल्या आतमध्ये आल्यानंतर उजवीकडची भिंत आणि डावीकडची भिंत. तर या 2 समोरासमोरच्या भिंतींवर हा लेख कोरलेला आहे. हा प्रचंड मोठा शिलालेख आहे. इतके मोठे शिलालेख सहसा आढळत नाही. त्यामुळे देखील हा शिलालेख अनेक दृष्टीने महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. अनेक दृष्टीने, सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा आहे, ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे. लेख पूर्ण मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही, त्यातलं महत्वाची वैशिष्ट्ये जी आहेत ती तुम्हाला सांगणार आहे. आता या लेखाचं वैशिष्ट्य काय आहे? तिथे हा लेख जो आहे तर तुम्ही बघितला तर वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला आकृत्यांमध्ये तुम्हाला दिसतं ठरतात. तर ती आकृती नाही तर ती लिपी आहे, त्याला ब्राह्मी लिपी असं म्हणतात. तर ब्राह्मी लिपीच कोरलेला आहे, मात्र याची भाषा जी आहे ती प्राकृत आहे, लक्षात घ्या. आणि ही प्राकृत जी आहे ती महाराष्ट्रीय प्राकृत आहे. आता मागच्या वर्षी आपल्याला मराठीला अभिजात दर्जा मिळाला की नाही? तर तो दर्जा का मिळाला अभिजात दर्जा? कारण आपली भाषा ही किमान 2000 वर्षापूर्वीची आहे हे सिद्ध करता आलं. कशामुळे सिद्ध करता आलं? तिथे वर सिमुकाचं नाव आहे आणि खाली पावलं सिमुकाची आहेत, ती सगळ्यात चांगली आहेत. जे काही पुरावे आपण दिले त्यामध्ये एक पुरावा होता तो म्हणजे गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ प्राकृत भाषेतला आहे. तो देखील सातवाहन काळांमधलाच आहे. सातवाहन राजा हाल नावाचा जो हाल राजा होता
त्यांनी तो गाथा सप्तशती हा ग्रंथ जो आहे तो संपादित केलेला आहे. त्यांनी लिहिलेला नाही. त्यांनी वेगवेगळ्या त्या काळातल्या गाथा ज्या होत्या, गाथा म्हणजे छोटे काव्य, तर त्या गाथा एकत्र करून त्या एकत्र केलेल्या ग्रंथाला त्यांनी गाथा सप्तशती, सप्तशती म्हणजे 700 गाथा त्याच्या होत्या. आता आपल्याकडे जो आहे तो 700चा नाहीये, त्यातल्या काही गाथा हरवल्यात काळाच्या ओळात. तर त्या प्राकृत भाषेमध्ये हा शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखाचं वैशिष्ट्य असं आहे की या शिलालेखाची सुरुवात इथपासून होते, कोपऱ्यापासून. तिथं त्या पहिल्या रांगेमध्ये कुठलेही पूर्वीचे शिलालेख जर तुम्ही बघितले तर सगळ्यात पहिल्यांदा मंगलचरण असतं. म्हणजे कुठल्या तरी देवाला आपण जसं श्री लिहितो की नाही तसं लिहिलेलं असतं. तसं याच्यामध्ये नमो सिद्धम पहिलं आहे, म्हणजे सिद्धीला जाऊ, हे कार्य जे आहे ते सिद्धीला जाऊ. मग नमो इदस, नमो संकसन, वासुदेवान, अशी वेगवेगळ्या देवतांची नाव आहेत. हे सगळ्या देवता आहेत त्या वैदिक देवता आहेत. इदस म्हणजे इंद्र, संकसन म्हणजे संकर्षण, वासुदेवान म्हणजे वासुदेव. आता संकर्षण वासुदेव हे काय आले तर हे विष्णूचे अवतार झाले. त्याला पांचरात्रवीर म्हणतात. तर त्या पांचरात्रवीरांमध्ये या दोघांचा समावेश होतो. तर संकर्षण नंतर आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात आढळत नाही, मात्र वासुदेव आढळतो की नाही. वासुदेवाचं महात्म्य पंथ जो आहे तो पुष्कळ काळापर्यंत तो चालू राहिला. तर त्याचा सगळ्यात जुना पुरावा कुठला तर तो हा शिलालेख आहे. आलं लक्षात. तर त्या दृष्टीने देखील महत्वाचं आहे. पण नुसतंच यांचं नाव आहे का त्याच्यामध्ये संकसन वासुदेव तर नाही. यम वरुण यांची नावं आहेत. हे सगळे वैदिक देवता. म्हणजे त्या काळामध्ये आपलं धार्मिक परिस्थिती काय होती या महाराष्ट्रातली ती लक्षात येते आपल्याला. बरं, या देवांची नावं घेतल्यानंतर त्या राणीने केलेले वेगवेगळे यज्ञ जे आहेत, यज्ञांची नावं आपल्याला काही 2-4 नावं असतात ती आपल्याला माहिती असतात. कुठली यज्ञ माहिती असतात तर आपल्याला अश्वमेध यज्ञ सगळ्यांना माहिती असतं. त्या अश्वमेधाचं नाव याच्यात आहे. राजसूय यज्ञ आपल्याला माहिती असतो तो आहे. पण त्याच्याशिवाय वाजपेयी यज्ञ असतात. जवळजवळ 14 यज्ञांची नाव आहे. 14 प्रकारचे यज्ञ वेगवेगळे. दाशरात्री यज्ञ असेल, त्यानंतर अग्निधार्य यज्ञ असेल, तर असे वेगवेगळे 14 यज्ञांची नावं यामध्ये. आणि हे यज्ञ ज्यावेळेस राणीने केले त्यावेळेस तिने काय काय दानं दिली. मग दानं देण्यामध्ये काय असतं तर दानं कुठल्या प्रकारचे देऊ शकतो आपण. तर दानं ही एक द्रव्याच्या स्वरूपात देऊ शकतो. त्यावेळेस गुरं, जनावर, प्रामुख्याने गुरढोरं आपण ज्याला म्हणतो, तर ते फार मोठं धन होतं, लक्षात घ्या. तर मग गायी दान दिलेले आहेत. गायीचं महत्व माहिती आहे आपल्या धर्मामध्ये काय आहे ते. एकदम पवित्र, सगळ्यात पवित्र काय असेल तर गाय आहे आपण म्हणतो. मग ती गोमातेचं पण दान तिने दिलेलं आहे. त्याशिवाय जमिनीचं दान दिलेलं आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दानांचं सगळं उल्लेख या सगळ्या लेखामध्ये आहे. या लेखाचं दुसरं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये ज्यावेळेस दान दिलेले द्रव्याचं दान दिलंय. मग त्या द्रव्याचं दान कशामध्ये दिलंय तर नाण्यांचे उल्लेख येतात या लेखामध्ये. काशार्पण या प्रसर्पण हे नाण्यांचे उल्लेख पहिल्यांदा लेखामध्ये आले. त्या दृष्टीने देखील हा लेख फार महत्वाचा आहे. बरं, दान किती दिलंय तर त्याच्या संख्या आहे. त्या संख्या इथं आलेल्या आहेत. तर त्या संख्येमध्ये तुम्हाला तक्ता जो दिलाय त्यामध्ये खाली दिलेले आहे. एक कसा असतं, एक म्हणजे आडवी रेषा असते, 2 म्हणजे 2 आडव्या रेषा आहेत. तसं दिलेलं आहे. ते एकदा बघा आणि शोधून काढण्याचा प्रयत्न करा. नाही शोधलं सापडलं तर मी दाखवेलच नाही की कुठे काय. तर हे तर झालं लेखाच्या विषयी झालं. सगळ्यात महत्वाचं आणखी की जे महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही लेणीमध्ये आढळत नाही ते म्हणजे राजांचे पुतळे. आपल्या महाराष्ट्रात जी लेणी आढळते त्या लेणीचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. धार्मिकरित्या तर 3 भाग पडतात, ते सोडून द्या, मी तसं नाही सांगत. 1-2 भाग कुठले तर एक धार्मिक लेणी असते आणि दुसरी अहिक लेणी असते. तर त्यातलं हे अहिक लेणी आहे. अहिक लेणी म्हणजे ज्यात धार्मिक विधी केला जात नाही किंवा कुठल्याही धर्माच्या कार्याला बांधलेलं नाही. तर अहिक लेणी का म्हणायचं याला तर इथं राजांचे पुतळे. तर नागनिका राणीने त्या काळामध्ये तिच्या, मी जसं म्हटलं की राजा सिमुक हा या सातवाहन घराण्याचा संस्थापक, तर राजा सिमुकचा पुतळा होता इथं. आता हे सगळे पुतळे या समोरच्या भिंतीवर होते. म्हणजे तुम्ही गुहेतून आतमध्ये आला की तुम्हाला इथं पुतळे दिसायचे. एकही पुतळा आता नाहीये, पण पुतळे होते हे कशावरून दिसतं तर त्याला 2 गोष्टी आहेत.
एक म्हणजे पुतळ्यांचे पाय तुम्हाला दिसतात, हे सगळे पाय आहेत बघा, हे सगळे पाय आहेत त्यांचे, ते पायाचे अवशिष्ट राहिलेले आहेत. बरं, पाय जरी दिसला तरी तो पुतळा कोणाचा होता हे ओळखणार कसं? मग त्याच्यावर त्यांनी नावं लिहिली तिथे आहे, त्या पुतळ्याच्या वर तो पुतळा कोणाचा हे नाव लिहिलेलं आहे तिथे. तर इथे सगळ्यात पहिला पुतळा जो होता तो संस्थापक सिमुक जो होता, ते सिमुकाचा पुतळा होता इथे वरती नाव लिहिले. त्यानंतर पुतळा जो होता तो नागनिका राणी जी आहे, ती नागनिका राणी आणि तिचा पती सिरी सातकर्णी, त्यांचा पुतळा इथं होता, दोघांचा पुतळा. त्यानंतर तिसरा पुतळा जो होता तो तिच्या मुलाचा होता, भायल म्हणून मुलगा होता तिला, त्या भायलचा मुलगा होता, भायल ती भायल, हा कुमार भायल म्हणून असं पुतळ्याचं नाव आहे. त्यानंतर तिच्या वडिलांचा पुतळा होता. आता तिचं हे जर तुम्ही लेख बघितला, लेख वाचलात, तर त्या लेखामध्ये तिने स्वतःची काही वर्णने केली. ती कुठल्या कुळातली आहे, ती सातवाहन कुळातली नाहीये, लक्षात घ्या. ती माहेरची वेगळ्या कुळातली आहे. आणि तिचे वडील जे होते ते त्यांचं नाव महारथी असं दिलेलं आहे, महारथी म्हणजे थोडक्यात. तर ते महारथी जे होते त्यांचा पुतळा, तिने वडिलांचा पुतळा इथे उभा केला. आणि त्यानंतर आणखी 2 पुतळे होते, ते तिच्या आणखी 2 वेगळ्या मुलांचे होते. एक म्हणजे यज्ञश्री होता आणि स्कंदश्री. तर असे पुतळे इथे 7 पुतळे जवळजवळ होते. तर ही सगळी पुतळे करतात, त्यांच्यावरती नावं इथे लिहिलेली येतात. दुर्दैवाने आपल्या इथले लोकांना काही माहिती नसतं, मग ते असं काहीतरी लिहून ठेवतात त्याच्यावर, की जे नंतर काढता येणं अशक्य होतं. तर हे या लेणीचं महत्व आहे. जरी इथे तुम्हाला आता काही दिसत नसलं तरी, तर ही लेणी कशासाठी बांधली, तर ही लेणी जर तुम्ही बघितली तर गुहेच्या म्हणजे या घाट्याच्या तोंडाशी बांधलेली आहे. कारण ज्यावेळेस कोकणातून माल वरती येईल, तो आल्यानंतर जे व्यापारी असतील किंवा त्याच्याबरोबर जी काही लोक आली असतील, त्यांना एकतर विश्रांतीसाठी खोली, आणि दुसरं इथं विश्रांती आल्यानंतर त्यांना इथून आपली माहिती कळावी. प्रत्येक जण आजही जर आपण बघितलं तर आपण काय करतो, आपली प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असते की आपण प्रसिद्ध व्हावं, बरोबर की नाही. त्यामुळे आपण कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात आपण व्यक्त होत असतो प्रत्येक वेळेस. आजकाल आपण रीलच्या स्वरूपात व्यक्त होतो, पूर्वीच्या काळी नव्हते ते, म्हणून ते स्वतःच असं कार्याची महती ती लिहिण्याची ती पद्धत होती. तर हे ते लेणं आहे, हे अतिशय प्रसिद्ध असं लेणं आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्वाचं स्थान असलेलं लेणं आहे, नागनिकेचं लेणं. तर धुक्यामुळे दिसत नाहीये. ह्या नाणेघाट जो आहे त्या घाटाबद्दल, नाणेघाट नाव कसं पडलं याच्याबद्दल अनेक दंतकथा आहेत. एकही गोष्ट नाणेघाट नाव का पडलं याला पुरावा देऊ शकत नाही किंवा सिद्ध करू शकत नाही. त्यातली एक गोष्ट सांगतो, फक्त दंतकथा आहे, परत एकदा सांगतो की ज्यावेळेस घाट बांधायला सुरुवात झाली त्यावेळेस तो प्रत्येक वेळेस घाट बांधायचा किंवा कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, त्या काळी कॉन्ट्रॅक्टच दिलं जातं. तर त्यावेळेस ती गोष्ट अशी आहे की नाना आणि गुणा असे 2 हे होते, मित्र होते. त्या दोघांनी एकाच वेळेस घाट बांधायला सुरुवात केला.
तर नाना जो होता त्यांनी तो घाट बांधायला सुरुवात केला आणि त्याच डोंगराच्या या बाजूला गुणा जो होता त्यांनी घाट बांधायला सुरुवात केला. पण तिकडं जो दगड आहे त्या दगडामुळे तो लवकर बांधून झाला आणि हा अर्धवट राहिला. म्हणून अर्धवट असलेल्या घाटाचे काही चिन्ह इथं दिसतात तुम्हाला. तर इथं का झाला नाही तर तिथं तो डाईक जो सापडला तसा डाईक इथं नाहीये. त्यामुळे हा फोडायला कठीण गेला आणि तिथं फोडायला डाईक कठीण असतो, लक्षात घ्या. नॉर्मल दगडापेक्षा डाईक कठीण आहे, पण तिथं स्लॅब त्या भेगा होत्या की नाही डाईक मधल्या, त्यामुळे तो फोडता आला लगेच. तसं इथं फोडता नाही आला. त्यामुळं हा घाट गुणा घाट याला म्हणतात, अर्धवट सोडलेला घाट. तर ज्यावेळेस धुकं नसतं त्यावेळेस तो आपल्याला बऱ्याच अंतरापर्यंत दिसतो तो, पण आता तो घाट स्वरूपात नाही दिसत. तो अशी घसरण म्हणतो ना, स्क्री म्हणतो ना आपण, जसं तशी स्क्री आहे सगळी ती. पण बऱ्याच पुढपर्यंत उतरून जाऊन बघता येतं आपल्याला. भृगुकच्छचं बडोद झालं. तसं नाणेघाटाचं त्यावेळेचं नाव नाणेघाटच असलं पाहिजे असं नाही, नॉट नेसेसरी. मी म्हणून लिटरेचर मध्ये त्यावेळी या मार्गाचं नाव सापडतं. नाही नाव सापडतं, सांगतो मी सांगतो. हा तर आता नाव सापडतं ह्याचं. टॉलेमी माहिती आहे सगळ्यांना. टॉलेमीच्या लिखाणामध्ये नाव आहे, पण ते नाणेघाट म्हणून नाहीये. जुन्नरचं नाव आहे, त्याच्यात जुन्नरचंही नाव आहे, पैठणचंही नाव आहे, कल्याणचंही नाव आहे. तसंच तिथं ननगुणा नदी म्हणून नाव आहे. ननगुणा नदी. आता नाणे आणि गुणा आपण पण लावू शकतो, ते संबंध लावायचा म्हटला तर. पेरिप्लस मध्ये आहे का ते हे नाव? नाही, टॉलेमीचे लिखाण. जॉग्राफी काय काहीतरी आहे ना. पेरिप्लस मध्ये नाही, पेरिप्लस नाही, टॉलेमीचं जॉग्राफी. त्यांचं राज्य पुढे मागे. की नाणेघाट हा मध्य काळापर्यंत म्हणजे अगदी शिवकाळापर्यंत देखील महत्वाचा मार्ग होता, व्यापारी मार्ग. त्याच्या नोंदी आहेत. सुदैवाने आपण जरी नोंदी ठेवल्या नाही तरी परकीयांनी त्याच्या नोंदी ठेवलेल्या आहेत. तर एक गोष्ट, मजेशीर गोष्ट आहे की जी तुम्हाला इतर कुठं ऐकायला मिळणार नाही. ती गोष्ट अशी आहे की शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्यावेळेस झाला 1674 मध्ये, त्याच्या पुढच्या वर्षी त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे परकीय आले त्यातला एक परकीय होता, डॉक्टर होता तो पेशाने. त्याचं नाव होतं फ्रायर, जॉन फ्रायर. तर हा जॉन फ्रायर महाराष्ट्रात आला होता. तर त्याला नाणेघाटाने वर यायचं होतं. नाणेघाट त्यावेळेसही प्रसिद्ध होता, लक्षात घ्या. त्याला नाणेघाटाने वर यायचं होतं, पण काही गैरसमजातून म्हणा किंवा काहीतरी चुकीने तो नाणेघाटाच्या ऐवजी अहुपे घाटाने वर चढला. अहुपे घाट म्हणजे भीमाशंकरच्या इकडे बरं का, गोड नदी जिथं उगम पावते की नाही तो एरिया. त्या अहुपे घाटाने वर चढला. मग त्याला कळलं की आपण नाणेघाटातून आलेलो नाहीये. मग नाणेघाटातून तो खाली उतरला. पण याच्या पुढची गंमत अशी की ज्यावेळेस तो नाणेघाटाच्या इथं आला त्यावेळेस त्याला ट्रॅफिक जाम मिळालं. नाणेघाटामध्ये ट्रॅफिक जाम, आणि हे ट्रॅफिक जाम जवळजवळ अर्धा दिवसापेक्षा जास्त होतं. आता ट्रॅफिक जाम कसं झालं तर मी जसं म्हटलं तुम्हाला की हा घाट जो आहे हा एकमेव घाट असा आहे की ज्यातून जनावरं वर चालून येऊ शकतात. तर मिठाची पोती लादलेली जनावरं बैल वर येत होते. आणि हे किती बैल असावे? ट्रॅफिक जाम म्हणजे काय तर 300 बैल होते. 300 बैल, विचार करा. 300 बैल जर या घाटातून वर चढत असतील तर किती वेळ लागेल. आणि बिचारा तो मे महिन्यात आला होता. आणि तुम्ही आता जरी हे खूप छान वाटत असेल तरी उन्हाळ्यात फार छान नाहीये बरं काय. इथं कुठलंही झाड तुम्हाला दिसणार नाही असं. त्यामुळे ती सिस्टीम जी आहे ती चांगली आहे. पुढं पाण्याची टाकी आहे लोकांसाठी केलेली, धर्मदाय पाण्याची टाकी आहे. खाली खूप जंगल आहे. अतिशय निसर्गरम्य परिसर आहे असं त्यांनी लिहिलंय त्याच्या याच्यामध्ये. म्हणजे हे परकीयांनी आपल्यावर केलेले एक प्रकारचा उपकार आहे की त्यांनी लिहून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या गोष्टी. त्याच्यावरून आपल्याला बऱ्याच लक्षात येतात, आपला इतिहास लक्षात येतो खरं सांगायचं.
वर्षापूर्वीपासूनचं ते व्यापारी गाव आहे. जुन्नरची नाव कसं आलं याच्याबद्दल बरेच वाद आहेत, पण त्यातला एक प्रवाद असा आहे की त्याचं नाव पूर्वी जीर्णनगर होतं. ते जीर्णनगरवरून ते जुन्नर आलं असावं. आता हे गाव इतकं जुनं का आहे किंवा व्यापारी शहर का महत्वाचं आहे, तर याच्या आजूबाजूला सगळ्या लेणी दिसतात. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लेणी कुठे आढळते तर जुन्नर शहरामध्ये आढळते आपल्याला. आता मी तुम्हाला ते मागं म्हटलं की डाव्या हाताला आपल्याला जी डोंगर रांग दिसत होती त्याला मानमोडी डोंगर म्हणतात. आणि या मानमोडी डोंगरामध्ये 3 लेणी समूह आहेत वेगवेगळे. तर जुन्नर आणि जुन्नरच्या आसपास जवळजवळ 160 लेणी आहेत. 160. भारतात सगळ्यात जास्त लेणी आपल्याला आपल्या पुणे जिल्ह्यात आणि जुन्नरमध्ये आढळतात. त्याच्या खालोखाल लेणी आढळत असेल तर ती कान्हेरीला आढळते. सगळ्यात मोठा समूह लेणी. आता कसं आहे की या मंदिराबद्दल तुम्ही जर बघितलं ना तर बाजूला बरेचसे शिल्प आहेत ती देवींची आहेत. आणि नाव याचं कुकडेश्वर आहे. कुकडेश्वर म्हणून विचारलं की तुम्हाला परवा सांगितलं ना की कुकडी नदीचा उगम जो आहे तो मागच्या या डोंगरामध्ये तिथून ते वाहतं ते पाणी पुढं आपण जिथे गाडी लावली ते कुंडात येतं ते पाणी पुढं ती नदी म्हणून वाहतात. आणि हे मंदिर पूर्णपणे पडलेलं होतं. हे काहीच नव्हतं बरं का पूर्वी. म्हणजे अगदी 8-10 वर्षापूर्वीपर्यंत इथं काही फार डेव्हलपमेंट नव्हती. आता गेल्या 4-5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली इथे. तर हे नव्याने उभारलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की आता हे जुने दगड इथं तुम्हाला दिसत आहे आणि हे वरती नवीन तयार केलेले हे आत्ताचे रिस्टोरेशन. हा हे मंदिर पडलेलं होतं पूर्णपणे. म्हणजे त्याच्यावर असे अक्षरशः पत्र्याचे छत घातलेलं होतं की जेणेकरून आणखी पडू नये किंवा त्याला वासे लावून लाकडाचे वासे लावून ते टेकू दिले होते त्याला. आता ते मध्यंतरी त्यांनी रिस्टोर केलेलं आहे. तर जे काही त्यातून जे अवशिष्ट जे आहे त्यातूनही जे आपल्याला बऱ्याच गोष्टी इथे कळतात. तर नॉर्मली मंदिर बघताना सगळ्यात पहिल्यांदा असं सांगितलं होतं की पहिल्यांदा प्रदक्षिणा मारायची असते पूर्णपणे, नंतर मंदिरामध्ये जायला असते. तर आपण तशी प्रदक्षिणा मारू. पहिल्यांदा प्रदक्षिणा मारताना आपल्याला ज्या भिंती आहेत त्याला देवकोष्ठ म्हणतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे सामान्यपणे काय असतं की ज्या देवाचं मंदिर असेल त्या देवाच्या वेगवेगळे शिल्प ह्या देवकोष्ठांमध्ये असतात. त्यांच्याशी संबंधित जे इतर देवता असतात ना त्यांची शिल्प त्यात असतात. तर तशी आपण शिल्प बघू आणि मग आतमध्ये जाऊन हे करूया. या यातले बरेचसे शिल्प जे आहेत ती झिजलेली आहेत. मी जसं आपण नाणेघाटात पण बघितलं इकडचं दगड थोडा जरा हे असल्यामुळे ठिसूळ असल्यामुळे हे झालेलं आहे. पण हे किती आधी मूळचं किती बरोबर. तुम्ही मगाशी जे वरती ललाट बिंबावर म्हणून तसं दिसतंय बघा हे. ठीक आहे. दोन्ही पूर्ण विकसित तशी. आता हे सूर्य आहे का? कारण इथे जर बघितलं तर इथे तो हंस किंवा हे सारखा दिसतो. पण याला आता इथं मंदिराला तुम्हाला शिखर दिसणार नाही कारण त्यावेळेस शिखर नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस पडलेलं होतं त्यावेळेस. पण शिखर कसं असू शकतं त्याचं हे रेप्लिका आहे. तर तुम्हाला त्या इथेही दिसतील अशा वरती पण दिसतील त्या ठिकाणी. तर कशा पद्धतीने ते शिखर आहे त्याला नागर पद्धतीने शिखर म्हणतात. हा सूर्य आहे का इथला? प्रश्न आहे. सूर्य येणार नाही. हे शंकराचं मंदिर आहे. हो ना. सूर्य येणार पण मग ही प्रतिमा कशाची असेल? ती कमळासारखी तर हातात घेऊन दिसतात. आणि खाली तो मोर आहे. म्हणजे सरस्वती नाही कार्तिकेय असतो. पण त्याच्या हातात ते कुठे? त्याच्या हातात तर नाही. ती मूर्ती झिजलेली असल्यामुळे त्याबद्दल अंदाज लावता येतो फक्त. बाकी ठामपणे काही सांगता येणार नाही. जसं इथं सांगता येतं आपल्याला की ही चामुंडा आहे. हो ती काय लगेच अशी ठसठशीत कळते चामुंडा.
इथे नाही काही शंका होणार निर्माण. हा इथं ते आणि बरेचसं दिसतं तिथं, म्हणजे हातातला डमरू दिसतो तिथं, खटवांग दिसतं, डाव्या हातात खटवांग आहे, उजवा हात तोंडाला तो असा हे केलेला असतो तिचा, आणि खाली प्रेत येते, हे प्रेत असतं, प्रेतावरती नाचत असते असं. हातात एक नररुंड पण असतं ना, नररुंड असतं, नाही हे खटवांग आहे, खटवांग म्हणतात त्याला. गळ्यामध्ये नररुंडाची माळ असते, इथं सुरा असतो कधी बरेचदा हातामध्ये, इथं विंचू असतो, इथं विंचू असतो, कारण तो एकदम तिचं पोट कधी भरलेलं नसतं ना, त्यामुळे ते खपाटीला दाखवतात नेहमी. या फासळ्या दिसतात नाही, तुम्ही हात लावला तरी तुम्हाला लक्षात येतील त्या फासळ्या. इकडे वर बघितलं ना, ओरिसा म्युझियम मधली वर एक खूप छान चांगलं हे आहे. हा मी तेच म्हटलं की वरती पण तुम्ही बघितलं ना, आता अनेक मूर्ती तुम्हाला दिसतील अगदी वरती ना, त्या देवींच्या आहेत सगळ्या. शिखराचं पण तिथे आहे, हो ना, ते शिखराच्या रेप्लिका दिसतात तुम्हाला. कुकडी नदी म्हणून हा कुकडेश्वर आपल्या इथं नदीच्या उगमापाशी जे मंदिर असतं ते शंकराचं असतं. शिंकले मी आज शिंकतात आणि एकदम मुसळ. आता हे जे आहे ते आर्किओलॉजिस्ट करतात, ज्या आर्किटेक्टनी इथे हे बसवले ना, कारण आर्किओलॉजी म्हणजे स्टेट आर्किओलॉजी बरं का, स्टेट कोणता दगड आला पाहिजे, नंबरिंग करतात. ज्यावेळेस मंदिर ज्यावेळेस पडलेलं का होईना, पण जे एकमेकावर होतं ना, त्या प्रत्येक दगडाला नंबरिंग करतात. ही कसली मूर्ती आहे तशा पद्धतीने उतरवून ते परत शंकराची भैरवाची भैरव येतो. ते जसं आपण तिकडे खटवांग हा दिसतोय तुम्हाला खरं तर, हा येणार नाही खरं, परिवार शिवाचं मंदिर आणि विष्णूच्या रूपातली मूर्ती इथं तुम्हाला दिसेल, वराह स्वरूपातली. खाली पृथ्वी दाखवायचं का ती नंतर त्याला उमा महेश्वर म्हणतात. काय म्हणतात? उमा महेश्वर. इकडे खूपच हीच आहे ना चामुंडा. चामुंडा, मला तसं वाटलं तिथे पण चामुंडा आहे. आणखी बाहेर चामुंडेचे अटेंडंट म्हणून मोठ्या शिल्प आहेत अशी, तर ती त्यांनी जिथली काढली आता वरती ठेवली म्हटलं ती, तर बघूया तिथं असतील तर. ती खूप सुरेख आहे म्हणजे तशी. शिव महेश्वर आहे, उमा महेश्वर. सापडलं